असं डेकोरेशन आहे ना तुम्हीसुद्धा मकर संक्रांतीसाठी करू शकता. तर मी इथे 2 प्रकारची फुलं घेतली होती आणि ती फुले अशी स्प्रेड करून एलमध्ये अशी कॉर्नरला मी पसरवून घेतलेली आहेत. आता पट्टीचा इथे मी वापर केला आहे आणि असं फुलांचं डेकोरेशन इथे केलेलं आहे. साधं सिंपलच केलं आहे. मग आहे ना अशा प्लॅस्टिकच्या ज्या पिशव्या होत्या ना त्याचा असे कोन तयार करून आहे ना त्यात पूर्ण कडधान्य आणि डाळी ज्या आहेत त्या भरून अशा पॅक करून घेतलेल्या आहेत. मग त्याच कॉर्नरला आहे ना विठ्ठल रखुमाईची अशी मूर्ती आहे ना ती ठेवून हे असे छोटे छोटे खण होते ना माझ्याकडे ते इथे ठेवलेले आहेत. आता हे खण आहेत ना दिवाळीचे आहेत आणि मी बरेचसं डेकोरेशन आहे ना दिवाळीच्या वस्तूंपासूनच तयार करत असते म्हणजे मकर संक्रांतीचं. तर त्याच वस्तू मी इथे वापरलेल्या आहेत. तर इथे एक छोटीशी अशी पंथी ठेवली आहे, बाजूने त्याच्या तिळगुळ ठेवून घेतलेले आहेत आणि ह्या ज्या वाट्या आहेत ह्या वाट्यासुद्धा दिवाळीच्याच आहेत. त्याच्यात असे तिळगुळ वगैरे भरून मी इथे ठेवलेले आहेत. ते कोण जे आहेत ना त्या कोनला बाजूने अशा ह्या वाट्या मी लावून घेतल्या आहेत आणि आता इथे पतंगा वगैरे ज्या काय आहेत त्या मी ठेवते. आता संक्रांतीचं डेकोरेशन आहे म्हणून पतंगा वगैरे आपण इथे ठेवलेले आहेत आणि असं हे पूर्ण डेकोरेशन आहे ना असं तयार झालेलं आहे. तर सांगायचा विषय हाच आहे की आपण दिवाळीच्या सामानापासूनच असं सुंदर असं मकर संक्रांतीचं डेकोरेशन करू शकतो.